हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर तुरीच्या शेंगाचा सीझन चालू झालेला आहे आणि तुरीच्या शेंगाची आमटी ही माझी प्रचंड आवडती आहे. तर मग काय मी 3 ते 4 वेळा सीझन संपेपर्यंत आमटी ही बनवतेच. तर मी इथे बाजारातून आणल्या होत्या तुरीच्या शेंगा, मस्त सोलल्या, तव्यावर भाजल्या, त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या आणि छान तेल टाकून परतून मस्त वाटण करून घेतलं. तसंच आता शेंगा, तुरीच्या, मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर मस्त याचं वाटण बनवून घेतलं. तसंच इकडे टोप ठेवला, 2 झाकण तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कांद्याची पात आणि 1 टोमॅटो कट करून मस्त परतून घेतला. तसंच त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि 1 चम्मच काळा मसाला घातला. ते सुद्धा चांगलं परतून घेतलं आणि वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये घातलं. आता वाटण चांगलं याला आपण मिक्स करून परतून घ्यायचं आहे 5 मिनटं मस्त, म्हणजे आमटी आपली छान खमंग लागते. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्ही आमटी बनवली की नाही, तुम्ही शेंगा आणल्या की नाही, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, याच्यामध्ये मी आपल्याला हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता याची एक उकळी काढून घ्यायची चांगली आणि मस्त मग काय ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत मस्त वरपून चुरून खाऊ शकतो. तर हे फार कमी भेटतं खायला आपल्याला, हे असं वेगळं सीझनमध्येच असतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.